4 पापड आणि शेंगदाण्यापासून कोणता नाश्ता असेल तर पहा. संध्याकाळच्या वेळेला छोट्याशा भुकेसाठी, मुलांच्या खाऊसाठी किंवा तुम्ही डाएट करत असाल त्याच्यासाठी. पाहुणे आल्यानंतर झटपट होणारा हा नाश्ता आहे संध्याकाळच्या चहाच्या वेळेला. तर काय करायचं माहितीये का? 1 चमचा तुपात 4 पापड खरपूस असे भाजून घ्यायचे. पापड भाजल्यानंतर शेंगदाणेही खरपूस भाजून घेतले. 4ही पापड एका बाउलमध्ये काढले, बारीक करून घेतले, त्याचा चुरा करून घ्यायचा. भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये टाकले. कांदा, काकडी, टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने एकदम बारीक. या ठिकाणी तुम्ही गाजर, बीट, पेरू, डाळिंब फळही घेऊ शकता बारीक चिरून. कैरीच्या फोडी. टोमॅटो टाकताना मात्र आतील जो गाभा असतो ना बियाची बाजू ती पूर्ण काढून बारीक चिरून टाकायचा आहे. बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर. त्यानंतर यामध्ये 1 चमचा चाट मसाला, आमचूर पावडर 1 चमचा, धने जिरे पावडर 1 चमचा. परत तुम्हाला आणि कोणता मसाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. वरून बारीक शेव घालायचे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चटपटीत पापड चुरी आपली तयार आहे. पापडाची भेळ म्हणू शकता. जेवताना तोंडी लावण्यासाठी ही उन्हाळ्यात उत्तम आहे. मग आवडली तर बघा एकदा करून, मुलांना खूप आवडेल. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.